आळशाला 12 कामं म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. हाय, आता वाजलेत रात्रीचे 12:45. फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते आणि आता मी किचन मध्ये येऊन काय करते तर दिवाळीचा फराळ. ऍज पर प्लॅन मला हे दुपारीच करायचं होतं, पण काय झोपले मी दुपारी यार, आणि त्या झोपेच्या तंद्रीत फराळ हा पूर्ण विसरून गेले ऍक्च्युली. आणि राहिले किती दिवस, 2 दिवस. व्हिडिओ येईपर्यंत थोडा उशीर सुद्धा झाला असेल. आणि आता एवढ्या रात्री म्हणजे लिटरली 12:45 मी 2 दिवाळीचे पदार्थ करणार आहे. सुरुवात करणार आहे शंकरपाळीपासून, आणि मग मी करेन की नाही काय माहित नाही, पण करंजी पण करायचा बेत आखलाय हा. आणि 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 मी यावेळेस कोणतीही रेसिपी फॉलो करणार नाहीये. पण यावेळेस मी सगळं स्वतःच्या मनात करणार आहे, कारण गेल्या वर्षी मी चुका केल्यात ना, त्या मला यावेळेस डोक्यात आहेत परफेक्ट. इथे थोडे ड्रायफ्रुट्स काढून ठेवलेत करंजीसाठी. हा मैदा घेतलाय, हाफ हाफ करणार आहे हा. तसं प्लॅन आहे माझा पूर्ण आज रात्र गाजवायचा, पण जी एनर्जी आता आहे ती शेवटपर्यंत असेल की नाही याची काही आयडिया नाही. सुरुवात करते पहिले माझे हे केस बांधण्यापासून, कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असेल तर हे केस आहे. तर मी पहिलं शंकरपाळीचं पीठ करते, जेणेकरून ते 15 मिनिटं मी मुरण्यासाठी ठेवू शकते. ओके, सगळ्यात पहिलं मी मेजरमेंट ठरवून घेतलंय, कारण का ते मस्ट आहे. मला ज्यांनी यावेळेस सगळी मेजरमेंट दिलेत ना, त्या जर का हा व्हिडिओ बघत असतील आणि माझं त्यांच्या मेजरमेंट प्रमाणे सगळं सक्सेसफुल झालं तर थँक्यू. आणि जर का चुकलं तर तुम्हाला भेटेलच मी, ज्यांनी मला तुम्ही सांगितलंय ना ही मेजरमेंट्स, की कसं काय घ्यायचं, कसं कसं करायचं, बघताय ना. ओके, 2 किलोचा हा मैदा आहे. मी जास्त शंकरपाळीला घेणार आहे आणि करंजीला जरा कमीच घेणार आहे. आळशाला 12 कामं म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. 5 वाट्या मैदा घेऊन जाणार. दिसेल की मला आयडिया नाही, पण मी हे काहीतरी असं केलंय, काय म्हणतात त्याला, मिश्रण केलंय, साखर वगैरे सगळं काय नाही काय घालून. सो ते मी आता याच्यामध्ये टाकणार आहे आणि वरती जाऊन हे गरम गरम असताना मळायचं. म्हणजे कोणी केलं नाही हे तयार, सगळं परफेक्ट आलंय. म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे तरी परफेक्ट आलंय. डन. आधी मी हा पसारा आवरून घेते आणि मग पुढची काम करते. माझा पण पसाराच केलाय मी. मला असं वाटतंय की मी पुढची सगळी कामं व्यवस्थित खाली बसून केली पाहिजे. खाली बसून काम करण्यात जरा कम्फर्ट आहे. जराशा जाडसरच ठेवायच्यात हा. डिरेक्टली आता ना सगळ्या शंकरपाळ्या लाटून झाल्या की दाखवते. लाटणीचा प्रोग्राम झालेला आहे, दिसते. अशी एवढी जाड पाहिजे असं मी बघितलं होतं व्हिडिओमध्ये. आता मेन काम बाकी आहे ते म्हणजे तळणीचं आणि करंजा लाटायचं. सो त्यासाठी आपण भेटूयात सेकंड पार्ट मध्ये. बाय.